आज गोंदिया जिले के पालक मंत्री इंद्रनील नाइक जो है आज जिले के दौरे पर आए और उन्होंने जो है डीबीडीसी मीटिंग के दरमियान किस किस प्रकार की जिले को जानकारी दी, किस किस प्रकार की निधि प्राप्त होंगी, आइए जानने का प्रयास करेंगे। और आप देख रहे हो न्यूज बात मीडिया और मैं हूं आपके साथ महेंद्र लारे। आप देख सकते हो आज जो है गोंदिया जिले के पालक मंत्री जो है इंद्रनील नाइक जो है आज गोंदिया जिले के दौरे पर आए थे। आज जो है उन्होंने रेस्ट हाउस में मीटिंग ली। उसी तरह जो है नियोजन जो भवन है यहाँ पे जो डीपीटीसी जो मीटिंग हुई है और गोंदिया जिले में किस प्रकार विकास हो सकता है, किस प्रकार का नियोजन हो सकता है, उसके ऊपर सभी गोंदिया विधानसभा हो, तिरोड़ा विधानसभा हो, सड़क अर्जुन विधानसभा हो, देवरी विधानसभा, उसके विधायक और काफ़ी जनप्रतिनिधि थे, काफ़ी पूरे जितने भी विभाग के अधिकारी वर्ग है वो अधिकारी वर्ग थे। और आज जो है मीटिंग हुई है, आइए जानने का प्रयास करेंगे किस प्रकार की उन्होंने जो है आज गोंदिया जिले को एक सौगात और एक निधि दी है और किससे किस प्रकार का विकास होने वाला है ये दिखाने का प्रयास करेंगे। डीपीडीसी म्हणजे हा जिल्ह्याचा श्वास राहतो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि खरं म्हणजे प्रारूप आराखडा हा 2026 आणि 27 त्याला मान्यता देणे, कारण की इथून आता जे आमची महाराष्ट्र लेवलवर सन्माननीय अजितदादा हे याचा आढावा घेणार आहे, म्हणून ही मीटिंग आज घेणं फार आवश्यक होती. ते 5-6 दिवसाच्या आत हे सर्व आराखडा मान्यता दिलेले आहे, हा आपल्याला वर सबमिट करावा लागतो. तर आमदारांनी देखील काही या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न ठेवले होते, काय त्यावर तोडगा निघालेला आहे? ते आमदार साहेब, खासदार साहेब यांचं विविध प्रश्न होते. काही भरपूर जिल्ह्यात सारखे प्रश्न राहतात, काही त्या जिल्ह्यापुरते मर्यादित प्रश्न राहतात. त्या प्रश्नांचे उत्तर आपण तिथे व्यवस्थित त्या अधिकाऱ्यांकडून घेतलेले आहे. काही समाधान झालं नसेल तर ते आपण लेखीमध्ये अनुपालनमध्ये पुढच्या वेळेस त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय आपण. आणि मागण्या हा लोकप्रतिनिधी करतात तर नेहमीच जनहिताच्या मागण्या राहतात, म्हणून त्याच्यावर गांभीर्यपूर्ण लक्ष देण्याचं काम आपण या डीपीसी मार्फत करणार आहोत. खासदार साहेब देखील जमिनीवर बसले होते, काय नेमकं त्यांची अशी अडचण झाली होती त्या ठिकाणी? त्यांचं त्या निधीच्या संदर्भात थोडंसं गैरसमज होतं, पण ते काय आम्ही ते दूर केलं तिथे गैरसमज, आणि 1-2 मिनिटातच मग ते परत येऊन बसले. 4 महिन्यापासून चुकारे पण थकलेले आहे शेतकऱ्यांच्या. आता रब्बीमध्ये सुद्धा मी वित्त विभागाला आजच इथे मीटिंगला यायच्या पूर्वी हा मुद्दा माझ्याकडे आला असताना मी तिथे फोनवर चर्चा केलेली आहे आणि तिथे ती फाईल त्यांच्या विभागाला आलेली आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांकडे ती फाईल मला वाटते उद्यापर्यंत जाईल तिथे, आणि 1 आठवड्याच्या आत हा चुकारा होण्याची तिथे दाक्षिण्य. तर बाजूच्या भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणचे जे वाढूघाट आहे ते जवळपास 2.25 कोटीला महसूल त्याचा प्राप्त झालेला आहे, आणि गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर फक्त त्या ठिकाणी 3.25 कोटी रुपये. तर कुठेतरी महसूल विभागाला जर निधी त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही तर खनिकर्म विभाग डेव्हलपमेंट कसं करू शकेल, काय वाटतं आपल्याला एकंदरीत? त्यांनी 100% बरोबर आहे. आणि खनिकर्म हा विभाग त्याचे विषय हा संपूर्णपणे हा कलेक्टरचा विषय असल्यामुळे आणि महसूल विभाग त्याच्यात इन्व्हॉल्व असल्यामुळे मी पालकमंत्री म्हणून त्यांना एक महसूल मंत्र्यांना पत्र लिहून याची तात्काळ बैठक घेऊन याला मार्गी लावण्याचा प्रयत्न तिथे करतो. पासिंग मध्ये लाडकी बहीणचा हप्ता आला नाही तर रोज दिसत आहे, काय सांगणार? नाही, त्याच्यात ते फॉर्म मध्ये केवायसी जेव्हा करतो तेव्हा उत्तर काय लिहायचं, ते काही प्रश्न असे होते की तिथे कन्फ्युजिंग होतात. म्हणजे आपल्याला होय लिहायचं आहे तर आपण मी आपल्यासारखाही व्यक्ती जर तो वाचेल तर तो नाही लिहून देईल. तिथे ती थोडीशी एक मला वाटते दुरुस्ती करण्याची गरज आहे. ते सर्व आमदारांनी तीच मागणी मागितलेली आहे, आणि हा पॉलिसी मॅटर असल्यामुळे इथे आज माझं भाष्य करणं, कारण माझा विभाग पण नाही येतो, म्हणून आम्ही तिची माहिती अतिरिक्त माहिती घेतो आणि नंतर आम्ही ती जनतेला त्याची माहिती देणार. डीपीडीसीचे जे रेग्युलर मुद्दे होते त्यांच्यावर चर्चा झालेली आहे. 26-27च्या येणारा बजेट असेल, आतापर्यंत जो 25-26चा बजेट होता त्यावर झालेला खर्च, या सर्व विषयावर चर्चा झाली. या व्यतिरिक्त प्रामुख्याने गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे आणि जवळपास 2 महिने झाले आज शेतकऱ्यांनी धान विकलेलं आहे, परंतु त्यांना चुकारे मिळाले नाही आणि त्वरित त्यांना चुकारे मिळावे ही मागणी या ठिकाणी मी केलेली आहे. आणि आता 2 दिवसात आम्ही स्वतः माननीय वित्तमंत्री महोदयासोबत भेटणार आहोत आणि लवकरात लवकर धानाचे चुकारे मिळावे ही आमची प्रमुख मागणी होती. दुसरी मागणी अशी होती की आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये जे आपल्याला मार्केटिंगकडून उद्दिष्ट प्राप्त होते, केंद्र सरकारने 1 करोड क्विंटलची खरेदीला मान्यता दिलेली आहे, उद्दिष्ट दिलेलं आहे, परंतु जाणून बुजून
जे मार्केटिंग आपले राज्याचे अधिकारी आहेत ते आम्हाला 2 लाख, 4 लाख, 5 लाख असे फार कमी प्रमाणामध्ये उद्दिष्ट देत आहेत आणि त्यामुळे एक कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा यांचा सर्व डाव आहे आणि याच्यामध्ये सर्व लोकांचे हात ओले होत आहेत. तो सुद्धा विषय मी मांडलेला आहे. आणि तिसरा विषय असा की आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज जीवांमुळे आज शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, जीवितहानी होत आहे आणि जे अनेक लोक गंभीर जखमी होत आहेत अशा लोकांना 5 लाख रुपयाची मदत वन विभागाने केली पाहिजे. हा शासनाचा GR आहे. तरी पण या सर्व जे शासन निर्णयाला डावलून आज त्यांना कोणत्याही प्रकारची मदत दिली जात नाही आणि असे जेवढेही प्रकरण असतील हे सर्व प्रकरण निकाली काढले पाहिजे आणि आतापर्यंत ज्या अशा प्रकरणामध्ये जे अधिकारी वन विभागाचे ज्यांनी हे प्रकरण नाकारले असेल त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचा ठराव सुद्धा आजच्या सभेमध्ये झालेला आहे. आणि या व्यतिरिक्त आपला जो पांगडी आहे वन विभागामध्ये त्या ठिकाणी दर रविवारी गोंदियाचे आणि आजूबाजूचे जवळपास 5,000च्या वर पर्यटक त्या ठिकाणी जातात आणि तो स्थळ आज निसर्गाने नटलेला आहे आणि त्या ठिकाणी वन विभागाचा जो पार्क आहे त्यामध्ये अजून चांगल्या सुविधा निर्माण करून त्याला व्यवस्थित करून सर्व प्रकारच्या सुविधा त्या पार्कमधून मिळतील अशा प्रकारचा एक सर्व सुविधायुक्त पार्क निर्माण करण्याकरता सुद्धा मागणी मी केलेली आहे. या व्यतिरिक्त अनेक जे रोज आपल्या दैनंदिन अनेक ज्या घडामोडी घडतात आणि त्यामध्ये जे विषय येत असतात त्याचप्रमाणे सर्वात मोठा विषय आहे लाडक्या बहिणींचा. आज लाडक्या बहिणींचा ज्यांनी जे प्रश्न विचारले होते ते अवघड होते. त्यामध्ये साधारणतः होय किंवा नाही असं लिहायचं होतं. त्यामध्ये अनेक चुका झालेल्या आहेत आणि अनेक आमच्या लाडक्या भगिनी आज लाडकी बहीण योजनेपासून वंचित आहेत. याकरता सुद्धा आम्ही CM साहेबांना भेटणार आहोत सर्व आमदार मिळून आणि लाडक्या बहिणींचा प्रश्न लवकरात लवकर सुटवण्याकरता सुद्धा आजच्या सभागृहामध्ये चर्चा झालेली है। सर भरटाई का आदेश होने के बावजूद जो धान नहीं उठा रहे सर, उसमें जो धान सूखता है फिर धान खरीदी केंद्र वाले का नुकसान होता है, कुछ लोग जो धान खरीदी वाले धान बेच देते हैं। हमने बार बार अन्न विभाग को बोला है कि आप 1 साल के आखिर क्या बोलते हैं उनके साथ में करारनामे करते हो और बार बार वही कागज के ऊपर में दूसरी बार करारनामा करते हो। 1 साल का न करते हुए 3 साल का कम से कम एक बार किया जाए, तो बार बार ये हमेशा वही प्रक्रिया को डबल करने की जरूरत नहीं है, क्योंकि मिलर्स भी वही है, हमेशा उनके साथ में करारनामा होता है, इसलिए 3 साल का करारनामा करना चाहिए। ये सभी प्रश्न मिट जाएंगे। जयराम जी योजना के ऊपर प्रेस कॉन्फ्रेंस ली थी, पर अधिकारी वर्ग जो इंजीनियर है उन्होंने जो है एक निवेदन दिया संगठन के द्वारा कि उन लोग काम नहीं करेंगे जयराम जी योजना पर, क्या बोलेंगे? जयराम जी योजना के ऊपर में जो निवेदन दिया है उसमें MRGS के जो कर्मचारी है वो काम करने को तैयार है, और बाकी जो इंजीनियर संगठन है उन्होंने कहा है कि भाई EMB के माध्यम से जो हमको बाकी सबके ऊपर में अपने जो मस्टर निकलते वो मस्टर के ऊपर में हम उतनी देखरेख नहीं कर पाते, हमारे पास उतने हैंड नहीं है, तो उसमें हम काम नहीं करेंगे, इस प्रकार का वो विषय है। लेकिन शासन का कोई भी काम प्रत्येक अधिकारी को करना पड़ेगा, और जो इंजीनियर है उनकी भी जो अड़चन है उसको भी ध्यान में रखते हुए जल्दी हम शासन स्तर पे बैठक लेंगे और ये जो विषय है इसको निश्चित तौर पे दूर किया जाएगा। और ये जीराम जी का मुद्दा नहीं है, आज की जो भी योजना अभी जो नरेगा चालू है उसी में का ये मुद्दा है। आज रिअप्रोप्रिएशनसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि निश्चितच मोठ्या प्रमाणात काही निधी खर्चित असल्यामुळे त्याचं रिअप्रोप्रिएशन करून दुसऱ्या हेडमध्ये ते खर्च करण्यासंदर्भात आज चर्चा झाली। अनेक बाकी छोट्या मोठ्या विषयांवरती चर्चा झाली। ते जे आज ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्टचे जे केसेस आहेत, ज्या बिबट्यांचे किंवा वाघाचे जे शिकार झाले आहेत त्यांना कंपन्सेशन देण्याच्या संदर्भात असला, रानडुकरांच्या हल्ल्यामुळे जे नुकसान झालं त्याचं कंपन्सेशन देण्याच्या संदर्भातलं विनोदजी अग्रवाल यांनी हा विषय मांडला। अनेक लोकांनी अनेक विषय मांडले, ते फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या संदर्भातले अनेक विषय होते, जे इरिगेशनचे कॅनल्स चाललेले आहेत त्यात अडथळे काढण्याचं काम फॉरेस्ट डिपार्टमेंट करतं, त्या संदर्भात राजकुमार बडोलेजींनी चर्चा केली। तर असा एक साध्यावादा संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आणि जे जे अडचणी येतात त्या प्रशासकीय कामामध्ये तर त्या संदर्भातली आज चर्चा करण्यात आली। भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर त्या ठिकाणी जे वाढू घाट आहे ते 250 कोटीमध्ये विकण्यात आलेले आहे आणि त्याचा महसूल शासनाला प्राप्त झालेला आहे। आणि गुन्हे जिल्ह्याचा जर विचार केला तर फक्त 3.25 कोटी रुपयामध्ये खातं विकण्यात आल्याचं डेपोच्या नावावर मोठ्या प्रमाणात महसूल देखील शासनाचा बुडत आहे।
पुढच्या अधिवेशनात या संदर्भातले लक्षवेधी लावून हे गोंदिया जिल्ह्याचं जेही टेंडर आहे रद्द करून नवीन टेंडर पुढच्या वेळेस, आणि तेही 100-200 कोटीचं जाणार याची मी गॅरंटी घेतो. पुढच्या वेळेस या अधिवेशनात आपण हे टेंडर कॅन्सल करून नवीन टेंडर कॉल करू. या संदर्भात आजच्या DPDC मध्ये सुद्धा एक चर्चा झाली होती. त्यामध्ये संपूर्ण ही जी खरेदी प्रक्रिया, धान खरेदी प्रक्रिया, याच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. एक कृत्रिम टंचाई निर्माण करून यामध्ये व्यापाऱ्यांचा फायदा करण्याचा अनेक अधिकारी प्रयत्न करतात आहे. विशेष करून मार्केटिंग फेडरेशनवरती मोठ्या प्रमाणात ताशेरे या मीटिंगमध्ये ओढण्यात आले होते. या संदर्भात 6 महिन्याआधी माननीय भुजबळ साहेबांकडे मीटिंग झाली, पण त्याच्यामध्ये समाधान झालेलं नाही आहे. या संदर्भातली सगळा विषय मी माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत बोललेलो आहे. मुख्यमंत्री साहेब दावोसमधून आल्यानंतर या संदर्भातली एक धान उत्पादक जिल्ह्याच्या सगळ्या आमदारांची एक बैठक माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे भुजबळ साहेबांसोबत एक करण्यात येणार, आणि निश्चितच ही पूर्ण प्रक्रियामध्ये पारदर्शकपणा आणणे आणि ही सुकर करण्याच्या संदर्भातलं, सोपी करण्याच्या संदर्भातलं या मीटिंगमध्ये चर्चा होणार. निश्चितच त्यामध्ये तोडगा काहीतरी निघणार. अब आपकी समस्या तूफान की तरह सरकार तक। न्यूज़ प्रभात मीडिया।